याच ठिकाणी युवा संघटना आडवली टाकेवाडी आणि शक्तितुऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला। सर्वांनी उपस्थित केली। सर्वांना शायरी मानाचा मुजरा घेतो। वेळ कमी आहे। लागला हा छंद मला रसिका तुमच्यामुळे, लागला हा छंद मला रसिका तुमच्यामुळे, घडलो शायर मी रसिका तुमच्यामुळे, घडलो शायर मी रसिका तुमच्यामुळे, दिली देवाने कला रसिका तुमच्यामुळे, दिली देवाने कला रसिका तुमच्यामुळे, लागले आशिष मला रसिका तुमच्यामुळे, लागले आशिष मला रसिका तुमच्यामुळे। म्हणून काय सांगायचं आहे की शक्तितुऱ्याच्या बागेमध्ये बाळ गोपाळांचे नृत्य फुलणार आहे। नभोवाणी कडकडणारी संगीत सप्तसुराने झुलणार आहे आणि अथांग भरलेला जनसागर, या जनसागरामध्ये या दोन नौका तरणार आहे। तसेच या ठिकाणी आम्हाला शक्तितुऱ्याची संधी देणार आहे युवा संघटना आडवली टाकेवाडी लांजा यांना शायरी मानाचा मुजरा करतो। मला संगीत देत आहे ढोलकीपट्टू साहिल केळकर, बँजो मास्टर गुरुदास दादा, कीबोर्ड मास्टर रितेश दादा, विशाल बंदरकर, फ्लॅड मास्टर वेदांत पवार आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे राजू दादा पवार। तसेच ही माझी शाखा नाचत आहे त्याची संकल्पना करणाऱ्या जागृतीताई, प्राजक्ताताई यांना सर्व संगीतमय माझ्या कुटुंबाला शायरी मानाचा मुजरा करतो। आणि याच ठिकाणी बरेचसे कलाकार उपस्थित आहे, संगीतकार आणि आमच्या शक्तितुरा मंडळाच्या उपाध्यक्षा तेजाताई गोटात मिस पवार या ठिकाणी उपस्थित आहे। तुम्हाला काही शायरी मानाचा मुजरा। माझ्या गुरुवर्यांचे गुरु विजयजी बंदरकर उपस्थित आहेत, त्यांनाही शायरी मानाचा मुजरा करतो। आणि प्रतिस्पर्धी शाहीर वैदेही शलात, त्यांचे गुरुवर्य विवेकजी शलात संगीतकार यांनाही शायर मानाचा मुजरा। तसेच माझे मित्र स्वप्नील थोरे, साहिल दादा लवंदे, रणजित वणे मला कोरस साथ करत आहेत। या सर्व माझ्या मित्र परिवारांना शायरी मानाचा मुजरा घेतो आणि जास्ती वेळ घेत नाही रसिका। जे काय तोडका मोडका आहे ना ते देण्याचं कमी वेळात द्यायचं काम करेन। असे कमेंट्स करतात की
बारी सेटलमेंट होते. आयोजक याच ठिकाणी पुरावे आहेत. आयोजकांच्या समोर आजची गाणी लिहिली. हा, जे काय होणार ते तुम्हाला तोडकं मोडकं इथले इथेच देणार. हा, म्हणून काय सांगायचं आहे की तुमच्यासाठी बारी खास करीन, तुमच्यासाठी बारी खास करीन आणि शेवटपर्यंत साथ दिले तर या वैदेशालाजी नक्की उदास करीन. फक्त शेवट करणारा आहे ना, हा विषय निगम आहे. आपण कोणाला घाबरत नाही. लक्षात ठेव, तुझे असे 10 कार्यक्रम लागले ना. गेल्या वर्षी 9 दिवस माझ्यासोबत होती. 9 दिवस तिला नवीन गाणी देण्याचं काम केलं होतं आणि आजही माझ्यासोबतच पहिला कार्यक्रम आहे. तसंच विठ्ठल रुक्माई मंडळ आडवली मधलीवाडी यांच्याकडून 501 रुपयाची देणगी देण्यासाठी आलेली आहे. देणगी देण्यात आलेली आहे यांना शायरी माणसा मुद्रा. तालुक्याचा आडवली गावाचा ही कला जशी सत्यात आहे तर सत्यात देतो आणि जी डावी कला उजवी कली म्हणतो ते देवाकडून येते ती गांगेश्वराकडून. म्हणून काय सांगायचं आहे, आज पूजी तो गांगेश्वराला, आज पूजी तो गांगेश्वराला, नित्य अळवी तो वशिकेश्वराला, नित्य अळवी तो वशिकेश्वराला. गांगेश्वराला, आज तुझी तो गांगेश्वराला, नित्य अळवू या वशिकेश्वराला, नित्य अळवू या वशिकेश्वराला, नित्य अळवी तो वशिकेश्वराला, नित्य अळवी तो वशिकेश्वराला. आज पूजी तो गांगेश्वराला.
आमची सदा सुखी देवी ते प्राण आमची सदा सुखी देवी तो प्राण आमची सदा सुखी देवी तो प्राण आमची आटवली गावाची ही शान आमची सदा सुखी देवी तो प्राण आमची सदा सुखी देवी तो प्राण आमची सदा सुखी देवी तो प्राण आमची आज पूजूया आज स्मरूया सदा ईश्वराला आज स्मरूया सदा ईश्वराला नित्य आळूया ईश्वराला आज पूजितो ईश्वराला नित्य आळूया ईश्वराला नित्य आळूया ईश्वराला नित्य आळूया ईश्वराला मनाला शिंग गणपतीला हो जातो सणाला आनंद हे वाटे हो आमच्या मनाला शिंग गणपतीला हो जातो सणाला गणपतीला हो जातो सणाला गणपतीला हो जातो सणाला शब्द लागू दे माझे स्वराला शब्द लागू दे माझे स्वराला आज अळवी तो वशिकेश्वराला आज गावली तो गांगेश्वराला आज पूजी तो गांगेश्वराला नित्य अळवी तो वशिकेश्वराला नित्य अळवी तो वशिकेश्वराला नित्य अळवी तो वशिकेश्वराला आज पूजितो गंगेश्वराला आज पूजितो गंगेश्वराला नित्य अळवीतो वशिकेश्वराला 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 नित्य अळवीतो सद्गुरु रत्नाकर गुरु वैद्य माझे मिलिंद स्वप्नील वस्तात साजे विक्रांत वैभव बंधू राज माझे शाहील विशाल रणात गाजे आई भैरी भवानी वाघ जाईल केतकी भोईवाडीचा अखंड हरदास वईचा तसेच आजची स्तवन गायली वशिकेश्वराची हिला पुन्हा वन्स मोर झालेली आहे युवा संघटना आडवली यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आहे तसेच हरिश्चंद्र दराडे आडवली यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आहे धन्यवाद म्हणून थोडकीच घेतो कारण का रसिका वेळ कमी आहे मी थोडा अंतरा एक मुकडा अंतरा अशीच गाणी ऐकवणार काय माझ्याकडे भंडार भरपूर आहे हा नए नए कैसेट में नया नया क्षण है तुम्हें रात भर खिलाऊंगा इसे मेरे पास रहते हैं हाँ निकम का बहुत बढ़िया प्रोडक्शन है आज पूजी तो गंगेश्वराला आज पूजी तो गंगेश्वराला नित्य अळवी तो वशिकेश्वराला नित्य अळवी तो वशिकेश्वराला नित्य अळवी तो वशिकेश्वराला आज पूजितो गंगेश्वराला आज पूजितो गंगेश्वराला नित्य अळवीतो वशिकेश्वराला नित्य अळवीतो वशिकेश्वराला नित्य अळवीतो वशिकेश्वराला नित्य अळवीतो वशिकेश्वराला
गायनासाठी आडवली टाकेवाडी श्री काशीनाथ मोरे श्री भाऊ दरडे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आले. विलास नाईक शंकर दरडे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. शायरी मागण्याचा मुद्रा. तसेच गण घेतो बाई लक्ष असू द्या. तुषार पंधेरे यांचे शिष्य रवींद्र चव्हाण यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आले. की दादांचं म्हणणं आहे की झांस पाहिजे होता. दादा ठीक आहे, मी नेक्स्ट टाइमला नक्की झांस घेऊन येईन. आणि आज मला सनई पण लावायची होती. मी जे काय देतो ते नवीन देण्याचं काम करतो, पण ते जरा सनईवाला माझा होता. जरा काही घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी त्याला येता नाही. पण नक्की पुढच्या टायमाला कधी चान्स भेटला तर सनईवर पण शक्यतो जुन्या पद्धतीत करून जाणार आहे. बाई 12 करतात. बाईना माहिती आहे का राम ठोका काय असतो? बघा 12 पावलाच्या जोडी. आता काहीच नाही माहिती. फक्त कसं आता क्लासिक निघालाय. पूर्वी कसं आता इंग्लिश पूर्ण मराठी माध्यमिक शाळा होत्या. आता इंग्लिश मिडियम झालं आहे की नाही? जमाना बदलला. लक्ष वर घेऊन देवा तुझ्या भूमीवरती होती भ्रष्टाचार. आपल्या माय बहिणीवरती किती होती अत्याचार. आहे की नाही? की या मुंबईमध्ये अशी अवस्था झाली की एका स्त्रीला एकटी फिरायची म्हणजे तिला भीती वाटते. एवढी ह्या पापे व्हायला लागलेत. आणि आता 2 भाऊ एकत्र झालेत. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की माझ्या माय बहिणीवरती आणि गोळ हत्या करायला नाही, यांना फाशीची शिक्षा चौकात झाली पाहिजे. एवढंच आमच्यासाठी करा, बाकी काय नको आम्हाला. जेव्हा तुझ्या भूमीवरती होती भ्रष्टाचार. आपल्या माय बहिणीवरती करती अत्याचार. आता देव राहिला तुझाच आधार. तुझ्या पवित्र भूमीवर पापी हैवान वाढले फार. आणि अळवी तो मी गणा हे साक्षात तू अवतार. तुझ्या पवित्र भूमीवर पापी हैवान वाढले फार. अळवी तो मी गणा हे साक्षात तू अवतार.
बसा गवण्याची सुरुवात करू का नाही? हा आवाज येऊ दे की नाही? हा तुम्ही सांगितलं तर खदलवी आणि तुम्ही जरी बोलवलं मी सांगताय म्हणून खदलवतो. जर तुम्ही बोलला तर निवशान निकम नक्की फोडलवतो. माईचा गाव बापाचं नाव डाल भात नालांचा ए वैदू साला इथं कोण नाही कोणचा. नंतर काय म्हणे बाई विशाल बुवा लक्ष द्या नाही तर तुम्हाला घरी पाठवे. तुला खुटीला लटकवेन हे लक्षात ठेव. नंतर काय म्हणे आता बाहेर या माझ्या बारीत मी येणार आहे तुझ्या बारीत होऊन काय उडायला पाहिजे बरोबर की नाही? बरोबर ना मी येऊन इथं काय नाचू तुझी बारी तू कर ऐक ना काय झक मारायची ती मार आणि जा ना तुला एवढं माझ्याशी काय दुखणार बरोबर की नाही? नंतर काय म्हणे गवळण कशी पाहिजे हटके आता हिच्या देतो टिंब टिंबावर फटके. मला बोलायला करू नकोस. नंतर काय म्हणे तो काय ना काय त्या गाण्याला मिनिंग आहे यमुने डोळेत गेला ना दिसला विशाल तो लांब ना खाली हलवतो श्याम ना. म्हणजे आता श्रीहरीला तिला श्याम श्याम ना असं म्हणायचंय तिला तिसरा कुठला श्याम ना नाही. मेले वसाड्याच्या देवावर पण तुझं लक्ष बरोबर आहे तो श्याम ना त्याच्यावर पण त्या श्याम नाव पण हिचं लक्ष त्याच्यात नाही लाटंका भूत है की नाही बातोंचं नाही मानताय. मी तिला सांगितलं होतं आयोजकांनी कार्यक्रम दिलाय त्याचं सोनं कर पण ही घाण करायची ती केडून गेली. पेटका चुलीत हातात दिल्यावर मला सांगा तुरीवाला बोलणार की नाही बोलणार? बरोबर आहे म्हणून काय सांगते बघ मी जास्ती काढ देत नाही ही माझ्यासाठी झटकी बत्ती गाणी आहेत अशी मी अशा हाताने लिहितो. तुझा आणि माझा तू शक्तीवाली मी तुरेवाला सामना हा गाजणार ग अग फत्ताकडे वाजणार ग आज तुझ्या फत्ताकडे वाजणार ग ही अशी गाणी लिहितो लक्षात ठेव. तू हे सांगू नकोस मला. तू जरा थांब ना बघतो किती हाय माझा लांब ना म्हणजे तो लांब होता यमुने डोळीत बोलला होता जवळ नव्हता लांब होता. आणि वैदेही नावाची गवळण होती हे युगंधरामध्ये लिहिलेलं आहे. ही वैदेही आहे ती वैदेही गवळणीच्या टायमात ती राधा काय सांगते वैदेहीला तू जरा थांब ना बघ हाय किती माझा लांब ना अगं वैदेही बाय कुठे का हाय छमक चली तेरे प्रेमाका राहिलं नाही दिवाण अगं वैदेही बाय तू आता हातात धर माझा श्याम ना. आता तो कसा पाण्यात बुडेल ना आता लहान पोराला तो श्याम होता मोठा झाल्यावर तो श्रीकृष्ण झाला आहे की नाही. तो आता काय सांगते तू माझा आता धर पाय नाही तर इथं बुडली तर त्याची आईस मला परत शिव्या घाली एवढाच विषय. आता माझी गवळण देतो मला काय जे सुचतंय ना ते रसिका मी लावी देतोय. मी काही लिहिलेलं नाही काय तोडकं मोडकं असेल ते लावी देतोय कारण का मला तेवढा वेळ नाही. माझे संगीतकार काहीतरी 7-8 दिवस कार्यक्रमाला लागले. अरे ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे. अरे ही गवळ्याची राधा कानाच्या नादानं बिघडलेली आहे आणि हिची बंद तिजोरी मी उघडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सोडलेली आहे. अरे खरं सांगितलं तर हिची खालची घागर सोडलेली आहे. आणि जवळ घेऊ नका पोरांनो कारण हिची आधीच मी ठोकून फोडलेली. अहो ज्यावेळेस पेंड्याची फाटली तेव्हा राधेला मजा लय वाटली आणि जेव्हा सुटल्यावर लंगोटी ते पेंडण या राधेच्या हातात दिली या घडी की नक्कीच हिला राबताना त्यावेळेस लाज भारी वाटली. आणि कुठली ही वेडी बया बघा गोकुळात पळत सुटली. सर्वांनी मी
डबल मिनिंगचा अर्थ माझा व्यवस्थित माय माऊलीने वाटू नये. आपण जसा घरी नवरा बायकोचं भांडण होतं तसंच हा भांडण आहे. इथल्या इथे ऐकायचं आणि विसरून जायचं, नाहीतर म्हणाल निकम बोलतो म्हणजे काहीतरी पांचट आहे. हे बोलू नका, आम्हाला त्या पद्धती द्यायला लागतं. या सगळ्या माझ्या माय माऊलींसाठी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो. तर माझ्या गवळीचा अर्थ आहे, कुठे गेली ती शेवणी? शेवणे. तर गवळ्याचा ह्या गवळ्याच्या पोरीना मथुरीच्या बाजाराला जायचं असतो ना, तो काय करतात, तर सगळ्या आदल्या दिवशी सगळं दही दूध सगळं माल सगळं व्यवस्थित लावून ठेवतात. आणि एका साईडला ओटीवर ही राधा बसलेली असते दही घुसलत. आता वय दही बरोबर की नाही, ही वय दही आता ते सोडून द्या. आईला अग दे ना ग थोडं तुझं हे गोड मुखात लावायला. श्रीकृष्ण मागतो म्हणतो दे ग बाई ते थोडा दे, लावायला थोडासा तोंडाला. आणि पुरून पाठून फिरत असतो. ते म्हणते असा वाट लावायला पाहिजे. अग दे ना ग थोडं तुझं हे गोड मुखात लावायला. फिरे पुरून मागून संगे हवय देश वाट लावायला. फिरे पुरून मागून संगे हवय देश वाट लावायला. ती विशालावर बोलली ना म्हणून तिला थोडा चुटका दिला है गे. तर त्या गवळ्याच्या पोरीनं मथुरीच्या बाजूला जायचं असतं. खाली बसा तुम्ही. आता बाईचा जरा शेवट करायचा आहे. 15 मिनिटं बाईनं आयोजकांना सांगणार मी पहिली बारी मोठी करणार आहे, दुसरी बारी 15 मिनिटाची असेल. हे पहिलं सांगतो, कारण का बाईने 1 तासाची बारी केली. 8:25 ला चालू केलेली होती बारी. मी व्यवस्थित लक्ष देतो. तर ती काय म्हणे, अरे काना तुला कशाला पाहिजे एवढा दही? तो म्हणतो तू गप्पा बस. ते आतली ना दही आहे का लोणी आतली म्हणजे आतल्या खोलीत ठेवलेली असते, ती दाखव. ती म्हणते मला कामं करायचे. ती म्हणते नाही, तुझी कामं तर नंतर झकमारी कर, आधी मला आतली दाखव आणि नंतर तू कर, है की नाही? बघा कसं येतो ते बघा. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी आतली घागर आहे ना ती दाखव आणि कर, तुला काय करायचंय तो एवढाच विषय आहे. माझे बघ शब्द कसा असतं लक्ष देऊ. मला नाही कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी दाखव आतली निकर ग, तुझी दाखव आतली आणि कर एवढाच विषय. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निकर ग. दया दुधाने भरल्या घागर ग, नको ताऊ प्रेमाचा शिकर ग. शमणे भारी दिसते तुझी ती फिगर ग, तुझी फिगर ग. तुझी दाखव आतली निगर ग. मला नाही कशाची फिकीर ग, तुझी दाखव आतली निगर ग. कशाची फिकीर ग, नाही फिकीर ग. तुझी दाखव
बाजारी उद्या जायचं हाय बाजारी सांगतो माझा आहे अधिकार ग मला नाही कशाची बिघड ग नाही बिघड ग तुझी साखरवाची बिघड तसेच बाईने माझ्यावरती पट सोडला होता तर बाईंना पण माझं सांगणं आहे की तुम्ही लेखी स्वरूपात बाईने दिलेलं नाही फक्त तोंडी स्वरूपात दिलेलं आहे हा तर बाईने काय प्रश्न दिला होता स्वप्नील थोरे माझे मित्र यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आहे तसेच हितेश सूत गाव चिखले राजापूर यांच्याकडून गवळ्यांसाठी अजून एक गवळण झाली पाहिजे नक्की वेळ भेटला तर नक्की देणार तर त्यांच्याकडून 101 रुपयाची गवळणसाठी पारितोषिक आहे धन्यवाद कपिला कोण मुनी कोण त्यांचा वडिलांचे नाव काय तर बाई कपिला मुनी हे संख्य दर्शन प्रवर्तक मानले जातात आणि ते भगवान विष्णू 5वे अवतार मानले जाते त्यांचे वडील कर्दम ऋषी यांच्या आईचे नाव देवहूती हे त्यांचं तुमचं बुवा प्रश्नाचं उत्तर आहे जर तुमच्याकडे ग्रंथाचा आधार असेल तर तुम्ही दाखवा आणि बुवा माझं तुम्हाला सांगणं आहे की लोक 10 वर्ष एक प्रश्न वापरतात तुम्ही वर्षाला एक प्रश्न वापरतो म्हणजे एवढी तुम्हाला भीती वाटते विशाल निकम कसा येऊन आदळल याचा भरोसा नाही पहिल्या गेल्या वर्षी बुवाने प्रश्न दिले मारुतीची उंची किती ग्रंथाचा पुरावा असला तर बुवा द्या आलं होतं तयारीत पण बुवाने प्रश्नच चेंज केला पण बाईना पण माझा प्रश्न आहे आपण साधा सुसुडी पण डोक्याची काशी करून जाणार गण गवळण 2 आणि केळीचा नवरा कोण बाई तुमच्याकडे शास्त्राचा पुरावा असेल तर हात घाला नाही तर नाही घातला तरी चालेल गण गवळण 2 आणि केळीचा नवरा कोण सांगा लक्ष्मी एक नाही केळ आपण पूजेला वापरतो ना आणि एकमेव केळ आपण सगळे योनी मार्गे वितळतात पण केळ आहे ही तोंडामार्गे व्यायली जाते बरोबर की नाही तर बाई तुमच्याकडे उत्तर असेल तर द्या त्यानंतर बाईने पद गायला काय म्हणे हातात बांगड्या भरा बाई बांगड्या भरायला तू आहे प्रश्नाचं उत्तर खरा म्हणे बांगड्या हातात भरा बांगड्या भरायला नाही बाई आलोय इथं सामना करायला आलोय हे लक्षात ठेव अगं मी चालेन तसं तू चालशील काय मी बोलन तसं तू बोलशील काय अगं मी पोवन तसं तू पोवशील का आणि हा विशाल निकम सडकून लागला तर सांग वैदई सकाळी तू सरळ चालशील का म्हणून काय सांगतो की सीता म्हणजे वैदई कोण बोलत
असेल, जेव्हा सीतेने अग्निप्रवेशामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्या सीतेचं नाव वैदेही होतं. हे माझ्याकडे लेखी स्वरूपात आहे, हे युगंधरामध्ये पण लिहिलेलं आहे आणि माझ्याकडे डिक्शनरी आहे, त्या डिक्शनरी पण अर्थ आहे. आता हिचं नाव ठेवणार असेल त्याला पण माहित नसेल की वैदेहीचा अर्थ काय. सीता म्हणजे वैदेही. ज्या वेळेस आंघोळीला बसलेले असते आणि जयेंद्र ऋषी, जयेंद्र होता तो कावळ्याच्या स्वरूपाने येतो आणि सीतामाईला चोरून पाहतो. तो चोरून पाहिल्यानंतर राम बघत असतो, रामाने डावा डोळा फोडला आणि एका डोळ्याने आता तो कावळा बघतो. तो डान कावळा होता, तो जयेंद्र होता. दोन कावळा तो जयेंद्र होता. आणि ज्यावेळेस विचारायला गेला की जेव्हा वाचवा वाचवा तेव्हा सीता म्हणजे वैदेही म्हणते कोण तो. तो रवा राम म्हणतो अगं हा ग तो तुझ्या वर बसला होता. कोण ग तो. हा ग तो. आता उडून गेला तो. व्हॉट्सअपवरती दिवसन रात्री अगं बोलत असतेस किती. लय नाहीस ठेवलंय डीपी शमने ग तुझ्या डीपीची घेऊ का ग पप्पी. म्हणून काय सांगते बघा मा पापी हा दोन कावळा प्रभू रामाच्या कावडीत गावला. असं कसा ग बाई हा वागतो. राम सांगतो सुतेला असं कसा ग बाई हा वागतो. पापी दृष्टीने तुला हा बघतो, पापी दृष्टीने तुला हा बघतो. अगं वैदेही तुझ्यावर हकतो, दृष्टीने तुझ्यावर बघतो. अगं वैदेही तुझ्यावर हकतो, पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो. वैदेही तुझ्यावर हकतो, पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो. वैदेही तुझ्यावर हकतो. हा बाबाजी हा टोला गावला रामाच्या तावडीत गावला. असं कसा ग बाई हा वागतो, असं कसा ग बाई हा वागतो. पापी दृष्टीने बघा हा बघतो. अगं वैदेही तुझ्यावर हकतो, पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो. अगं वैदेही तुझ्यावर हकतो, पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो. वैदेही तुझ्यावर हकतो, पापी दृष्टीने तुझ्यावर बघतो. वैदेही तुला हकतो. पापी दृष्टीने तुला हा बघतो. अगं वैदेही तुझ्यावर हकतो, पापी दृष्टीने तुला हा बघतो. अगं वैदेही तुझ्यावर हकतो, पापी दृष्टीने तुला हा बघतो. अगं वैदेही तुझ्यावर हकतो, पापी दृष्टीने तुला हा बघतो. अगं वैदेही तुझ्यावर हकतो. हा बाबाजी हा टोला गावला रामाच्या तावडीत गावला. असं कसा ग बाई हा वागतो, असं कसा हा बाई हा वागतो. वेळ नाही. ओपनला भेटली असती ना तर हिला खुटीला लावली असती. बघा कसं सांगू ग तुला मी काय हाय माझ्या मनात. लवकर वाटतय ग आता म्हातारेपणात. म्हणून काय सांगायचं आहे की कुंती ही काय झालेली असते. कुंती की शापाने जेव्हा कर्णाला जेव्हा जन्म दिला जातो तेव्हा ती शापाने पूर्ण निलाचली जंगलेली असते. म्हणून सांगायचं आहे संत कुंतीची कथा हा कर्म आहे बघा हो रंगलेली, गजकर्णानं भंगलेली. हो
भंगलेली हिची खालची जमलेली कणाने भंगलेली हिची अर्धा तास वेळ आहे फक्त, म्हणून जाता जाता माझ्या आयोजकांसाठी एकदा गाणं घेतो, थोडक्यातच घेतो. मुठभर मावळे आहेत खरे, हे बोटावर मोडण्यासारखे आहेत. आडवली युवा संघटनेची जी मावळे आहेत ना, ती छत्रपती शिवाजी महाराज जसे थोडक्याच मावळे होते, मुठभर मावळे म्हणून सांगतोय. कसे समाजसेवेसाठी एवढं कार्य करत आहे म्हणून सांगते माझ्या आडवली गावासाठी. मुठभर मावळे आहेत खरे, सोन्यावानी चमकेत हिरे, नाही करत घे भेदभाव. युवा संघटना आडवली टाकेवाडीचा दाखी शब्द गाजतोय ना. युवा संघटना आडवली टाकेवाडीचा दाखी शब्द गाजतोय ना. युवा संघटना आडवली टाकेवाडीचा दाखी शब्द गाजतोय ना. आडवली गावे गाजतोय ना. मुठभर मावळे आहेत खरे, सोन्यावानी चमके हिरे, मुठभर मावळे आहेत खरे, सोन्यावानी चमके हिरे, नाही करत घे भेदभाव, नाही करत घे भेदभाव. युवा संघटना आडवली टाकेवाडीचा दाखी शब्द गाजतोय ना. युवा संघटना आडवली टाकेवाडीचा दाखी शब्द गाजतोय ना. बाईना दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो. काय साला उडवायची ती बिंदास उडवा. तू शेर आहे तर मी सवा शेर आहे, बिंदास काय टेन्शन धरायचं नाही. शेवट करून जाणार, वन साइड कार्यक्रम ठोकला आणि अजून पण हिला ठोकून जाणार. हा